आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईतील चेंबूर येथील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या फॅनवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 11 विद्यार्थी जखमी झालेत। या घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने तातडीने घटनास्थळी पाहणी केली। महापालिकेने ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून वीज पडणं आणि झाड कोसळणं या नैसर्गिक आपत्ती असल्याचं स्पष्ट केलंय। तसेच धोकादायक अवस्थेतील झाडांचे सर्वेक्षण आणि ऑडिट करण्यात आले असून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे। पावसामुळे एक झाड कोसळून 11 विद्यार्थी हे जखमी झाले, एकाचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला आणि अत्यंत दुर्दैवी घटना। या घटनेबद्दल महानगरपालिकेने दखल घेतली किंवा पुढे काय करेल याबद्दलचा सगळ्या सूचना सरकारतर्फे देण्यात आलेल्या आहेत। परंतु मी जे काही वक्तव्य केले मी ते हे सांगितलंय की झाड पडणं किंवा वीज पडणं ही नैसर्गिक आपत्ती जरी असली तरी याची दक्षता ही कॉर्पोरेशनने घ्यायला पाहिजे। तिथलचे आयुक्त असतील, पदाधिकारी असतील, तरी हे त्याची काळजी घेतली। पावसाळ्याच्या पूर्वी जे झाडं पडायच्या मनस्थितीत असतात, ज्यांच्या फांद्या लोंबकळल्या असतात, ही झाडं काढली गेली पाहिजे। निसर्ग प्रेमी म्हणून किंवा इतर म्हणून त्या अशा घटनेकडे दुर्लक्ष जर केलं तर आज जे काही बळी गेले आहेत असे बळी जातील। म्हणून माझ्या या विधानाचा गैरअर्थ काही लोकांनी काढायचा प्रयत्न केला, परंतु कालच्या घटनेबद्दल आजही विधान परिषदेमध्ये त्याच्यावर चर्चा घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला। सरकारने सुद्धा याबद्दल सकारात्मक भूमिका आपली मांडली। या घटनेचा कोणी समर्थन नाही, परंतु सगळ्याला त्याचं अति दुःख झालेलं आहे आणि म्हणून या घटना भविष्यात घडू नये यासाठी सरकार सुद्धा सर्व महानगरपालिकांना आणि स्वतः सरकार यावर नियंत्रण ठेवणार आहे। भाजपमध्ये न घेता वेगळा स्वतंत्र गट स्थापन करण्याची, जेणेकरून भविष्यात पंतप्रधान पदाचा माझे प्रधानमंत्री झाला तर बाहेरील गटांच्या पाठिंबा त्यांना मिळवता येईल आणि पंतप्रधान राज साहेबांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि सगळं भविष्यवाणी आहे। मग खरंच पंतप्रधान बदलणार आहेत का? मग यावेळेला लॉबिंग होणार आहे का? पक्षातला एखादा गट तसा पंतप्रधानासाठी दावेदार असला तर त्याला शिंदेसाहेब पाठिंबा देणार आहेत, या सगळ्या भविष्यवाणी आहे। म्हणून त्याच्यावर आता वक्तव्य करणं योग्य होणार नाही। ज्या ज्या वेळेला असे काही प्रसंग येतील त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब आपला निर्णय सांगतात। गलिच्छ राजकारण सुरू आहे फोडाफोडीचं असं पण म्हणतायत आणि त्यासोबतच सचिन ज्या पद्धतीनं आलेले त्याच्यावर पण त्यांनी टीका केली। खालचा पत्ता मोदी आहे, मोदी निघाले तर सगळे पत्ते पडतील असे ते गलिच्छ राजकारण नाही। आता काल तुम्ही पाहिलं सचिन आहेर पक्ष सोडून आज शिवसेनेत आलेत, उभाटाला सोडून। त्यामागे कोणतं राजकारण होतं? विधानसभेमध्ये आमचं बहुमत नाही का? तर आहे। त्यांच्या येण्याने काही एखाद्या मताचा वाढ होणार होती का? असंही काही कारण नाही आहे। परंतु सचिन आहेरसारखा कार्यकर्ता, चांगला कार्यकर्ता त्या असलेल्या पक्षामध्ये त्याची ती काही घुसमट होत होती, त्याच्यातून त्यांनी जर येण्याचा प्रयत्न केला किंवा तो आला तर त्याचा स्वीकार करणं हे आमचं काम आहे। म्हणून आम्ही कुणाकडेही पक्ष फोडण्यासाठी जात नाही, तर ते जे काही नाराज असतील त्यांना योग्य प्लॅटफॉर्म द्यायचं काम एकनाथ शिंदेसाहेब करतात। आता सचिन आहेर यांच्यानंतर सुनील शिंदे देखील पक्षात येतील अशी देखील चर्चा सुरू आहे। आता कोण येतील, कधी येतील याबाबतचं आणखी कोणतंही धोरण ठरलेलं नाही। ऐन वेळेला ज्या वेळेला असं घटना घडतील त्याची माहिती आपल्यासमोर देण्यात येईल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।